Hello friends, as you know, in the last session we have started with the next topic, that is development of surfaces. And in the development of surfaces, in the introductory part, the last session of discussion was with the different methods of development. Okay, and we have ended with last session these two methods. One is parallel line development and another is radial line development. And I concluded the last lecture with the statement that for the examples of prism and cylinder, we make use of parallel line development, and for the examples on pyramids and cone, we definitely are going to consider the radial line development method. Okay, तर मित्र डेव्हलपमेंट हा जो कन्सेप्ट आहे हा चार पद्धतीने बेसिकली वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासला जातो. तर बाकीच्या ज्या दोन मेथड शेवटच्या होत्या, अप्रॉक्सिमेशन मेथड आणि जी याच्याबद्दल टेट्राहेड्रॉनच्या बाबतीत तुम्ही सांगितलं होते की ती ट्रायंग्युलेशन डेव्हलपमेंट, या आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाहीये, तिकडे आपल्याला जायचंच नाही. तर मित्र, या दोन मेथडच्या आधारित एक 3D जॉमेट्री मी तुम्हाला आता इथं स्लाइड वरती शेअर केलेली आहे. तुम्ही पाहू शकता, हा जो पहिला ऑब्जेक्ट आहे तो प्रिझमच्या कॅटेगरीचा मित्र. प्रिझम म्हटलं तर त्याला टॉप फेस आणि बॉटम फेस असतो मित्र, आणि व्हर्टिकल फेसेस असतात त्याला सगळे, बरोबर. स्क्वेअर घेतला तर वरचा टॉप फेस स्क्वेअर असतो, बॉटमचा फेस असतो तो स्क्वेअर असतो, आणि चार त्याला रेक्टँग्युलर फेसेस असतात. तर मग अशा पद्धतीने स्क्वेअर प्रिझम आहे, पेंटागोनल प्रिझम आहे, हेक्सागोनल प्रिझम आहे, किंवा क्यूब सुद्धा आहे, बरोबर आहे, लक्षात आलं. तर इथे तुम्ही पाहू शकता, हा जो कलर्ड आहे हा कलर्ड ऑब्जेक्ट दाखवलेला आहे तुम्हाला 3D मध्ये, आणि याला जर आपण रॅप केलं त्याच्या भोवताली तर आपल्याला जे सरफेसेस मिळतात डेव्हलप्ड सरफेस, त्यामध्ये हा एक रेक्टँगल आहे बघा, हा दुसरा रेक्टँगल आहे, तिसरा रेक्टँगल हा जो ज्याच्यावर ठेवला आहे त्याच्या अंगाखाली आहे तो तिसरा आहे, आणि हा जो मित्र आहे हा चौथा. आता या बॉक्सला तुम्ही जर रॅप करायचं म्हटलं तर हा जो फेस आहे आडवा तो ह्या व्हर्टिकल फेस बरोबर लॅप होणार, आणि ही जी वरचा जो इकडे जो फोल्ड झालेला फेस तो टॉप फेस वरती येणार, आणि हा याला बिलगुन होणार. म्हणजे हे दोन फेस इकडे जाणार आणि हा वर जाऊन त्याला घडी घातली की हा त्याचा सगळा सरफेस जो आहे तो रॅप होतो. आणि हे टॉप फेस म्हटलं तर ही एक फेस आहे, आणि ही म्हटलं तर ही बॉटमची फेस आहे, ही त्या तळाला आणि या पुढच्या बाजूला झाकू शकते. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने मित्र याला रॅपिंग केल्यानंतर आपल्याला असा शेप दिसतो. मग हा समजा रॅप केलेला पेपर आपण समजूया इथनं कट केलेला आहे कात्रीने, कट केल्यावर त्याच्या पदर उलगडले की ते अशा पद्धतीने उलगडणार आहे. हे पण तुम्ही दुसऱ्या वाईस वर्सा पद्धतीने सुद्धा लक्षात ठेवायला काय हरकत नाही. तर एक आयडिया येण्यासाठी प्रिझमच्या बाबतीत पॅरलल लाईन डेव्हलपमेंट वापरतात, हे तुम्हाला आयडिया येण्यासाठी ही जॉमेट्री आहे. आता याच्यामध्ये दुसरा जो आहे पॅरलल लाईन मधला डेव्हलपमेंटसाठी ऑब्जेक्ट आहे तो सिलेंडर आहे मित्र. हा जो सिलेंडर दाखवलेला आहे, मी मगाशी कालच्या मागच्या लेक्चरमध्ये दाखवलं होतं की सिलेंडरच्या भोवती कागद रॅप केला होता, असाच हा कागद रॅप केला. ह्या उभ्या रेषा म्हणजे जनरेटर्स आहेत मित्र, बरं का. उभ्या रेषा म्हणजे काय, जनरेटर्स आहेत. आणि मग ही जी आहे ही या टॉप फेसची कॅप आहे गोल, आणि ही जी आहे या बॉटम फेसची कॅप. हे दोन्ही पॅरलल लाईन मेथड मध्ये येतात. याच्यानंतरचा जो आहे तो पिरॅमिड आहे मित्र. हा पिरॅमिड सुद्धा जो तुम्ही पाहता आहात तो स्क्वेअर पिरॅमिड उदाहरणासाठी घेतलेला आहे. स्क्वेअर पिरॅमिड म्हणजे चार ट्रायंग्युलर फेस, आणि बेस त्याचा काय असतो मित्र, स्क्वेअर असतो. इथं पाहू शकता तुम्ही, हा जो टॉप बॉटम फेस आहे त्याचा स्क्वेअर आहे, आणि हे चार ट्रायंग्युलर फेसेस आहेत मित्र. तर हे चारही ट्रायंग्युलर फेसेस उलगडल्यानंतर या पद्धतीने दिसतात बघा. हा एक आहे, त्याच्या अंगाखाली असणारा दुसरा असणार आहे, हा तिसरा आणि हा चौथा, आणि हा बेसचा जो स्क्वेअर आहे तो तुम्हाला इथे दिसतो. तर याला आपण डेव्हलप करतो, ती मेथड असते, कारण याला अपेक्स आला, ट्रायंग्युलर फेसेस आले याला, त्यामुळे ह्याला मेथड लागू होते ती रेडियल लाईन डेव्हलपमेंट. पॅरलल लाईन नाही, ह्याला कुठली होते, रेडियल लाईन ऑफ डेव्हलपमेंट. ओके. आणि मग या कॅटेगरी मधला रेडियल मधला हा कोन आहे शंकू, त्याच्या भोवती जर आपण कागद गुंडाळला आणि त्याला कापल्यानंतर उलगडला असं दाखवलं तर असा त्याचा प्रोफाईल तयार होतो. तर या पद्धतीने मित्र ही जी डेव्हलपमेंट आहे ही सुद्धा रेडियल लाईन ऑफ डेव्हलपमेंटच आहे. यापैकी हा जो आहे अप्रॉक्सिमेशन मेथडचा स्क्वेअर आपल्या सिलेबसला नाही आहे, आणि हा पण नाही, ट्रायंग्युलेशन मेथडचा टेट्राहेड्रॉन सुद्धा आपल्या सिलेबस मध्ये नाही. तर जनरली रॅपिंग करणं किंवा फोल्डिंग करणं, अनफोल्डिंग करणं काय कळत असतं हे कळण्यासाठी ही स्लाइड मी तुम्हाला आता इथं शेअर केली. मला वाटतं ह्या स्लाइडने बऱ्यापैकी तुमची आयडिया आता क्लिअर झाली असेल. नेक्स्ट, आता हे आपण काय बघितलेलं आहे की पॅरलल लाईन डेव्हलपमेंट म्हणजे काय आहे, बरोबर आहे की
हाईट त्याची जी आहे सॉलिडची हाईट त्याला एकमेकाला पॅरलल सरफेसेस आपण डेव्हलप करत जाणार आहोत, म्हणून याला काय म्हटलं जातं, पॅरलल लाईन डेव्हलपमेंट म्हटलं जातं. ती प्रिझम आणि सिलेंडर साठी असतात आणि त्याची लेंथ जी असते डेव्हलपमेंट मधली ती ट्रू लेंथ असते, किंवा त्याचे टॉप फेस बॉटम फेस असतील, किंवा सिलेंडर जर असेल तर त्याचा टॉप फेस बॉटम फेस सर्क्युलर शेप मध्ये असेल, त्याचा रेडियस म्हणूया आपण. ही सगळी डायमेन्शन तशी डेव्हलपमेंट मध्ये येतात, ट्रू डायमेन्शन्स येतात त्याच्यामध्ये. याच्याबद्दल हे एक्सप्लेनेशन दिले. नेक्स्ट, आता ह्या पॅरलल लाईन डेव्हलपमेंट्स मध्ये हे जे सॉलिड्स आहेत ते बघा, स्क्वेअर प्रिझम दाखवलाय, सिलेंडर दाखवलेला आहे, क्यूब पण या कॅटेगरी मध्ये येतो. हा सिलेंडर तुम्हाला दाखवलेला आहे, या सिलेंडरचा हा डायमीटर आहे आणि ही त्याची हाईट आहे मित्र, लक्षात आलं का? आणि याला डेव्हलप करायचं म्हटलं तर याच्या भोवतीने जर आपण रॅप केला ह्याला, तर लेंथ ऑफ पेपर जी आपल्याला लागणार आहे लॅब, किंवा लेंथ ऑफ शीट मेटल जी लागणार आहे आपल्याला, दॅट इज इक्वल टू इट्स पेरिमीटर असणार आहे. म्हणून मित्र इथं त्याची डेव्हलपमेंट एका रेक्टँगलच्या फॉर्म मध्ये येते बघा, बरोबर. आणि ही रेक्टँगलची जी लेंथ आहे ती इथून इथपर्यंतची जी लेंथ आहे मित्र, हा म्हणजे पायडी आहे. तुम्हाला हे नोटेशन दिसत नसेल तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो मित्र. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतची जी लेंथ आहे ही लेंथ म्हणजे त्याचा पायडी आहे. ऑफकोर्स तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये याचा डायमीटर आम्ही देणार आहोत, डायमीटर दिलं त्याला पाय न गुणलं की त्याची काय मिळते आपल्याला, पेरिमीटर लेंथ मिळते. आणि एवढ्या लेंथ मध्ये ही स्ट्रेट लाईन काढायची. परत आपण त्याची हाईट ऑफ ऍक्सिस देणार आहोत मित्र, त्यामुळे याच आपल्याला माहिती आहे, दिस इज हाईट ऑफ ऍक्सिस. मग इथून आपण तेवढी हाईट ऑफ ऍक्सिस काढणार आहोत आणि ह्याला इन्क्लोज करणार आहोत हा रेक्टँगल मध्ये. आणि ही त्याची लॅटरल डेव्हलपमेंट आहे मित्र. आपल्याला कॅप सरफेसेसच्या डेव्हलपमेंट नाहीये, म्हणजे टॉप फेस आणि बॉटम फेसची डेव्हलपमेंट आपण काढत नाही आहोत. पण तुम्हाला मी सांगतो, हे सर्कल जे आहे, हे सर्कल म्हणजे बेस सर्कल आहे. बेस सर्कलचा रेडियस म्हणजे या डायमीटरचा हाफ एवढं हे सर्कल येतं, एवढं सर्कल येतं. हे सर्कल अलॉंग दिस लेंथ कुठेही तुम्ही टच करून याला काढू शकता, कारण तो फेस शेवटी कॅप म्हणूनच वापर होणार आहे. तो सर्कम्फरन्स असल्यामुळे कुठेही ती कॅप आपण काय करू शकतो, टॉप फेसला झाकू शकतो आणि बॉटम फेसला झाकू शकतो. तर अशा पद्धतीनं मित्र हे सिलेंडर असते. मग आपल्याला प्रॉब्लेम कसा असेल याच्या बाबतीत, तर आम्ही सांगणार तुम्हाला प्रॉब्लेमच्या स्टेटमेंट मध्ये, राईट सर्क्युलर सिलेंडर ऑफ बेस डायमीटर 50 mm and height of axis 60 mm is resting on its base on ground किंवा बेस ऑन HP. समजलं की? असं सांगितलं की कळालं ना, बेस HP वर आहे, बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे की त्याचा ऍक्सिस परपेंडिक्युलर टू HP झाला, म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये सर्कल आलं आणि फ्रंट व्ह्यू मध्ये रेक्टँगल आलं. मग सर्कल काढायला डायमीटर लागतो, सांगितलं डायमीटर 50 आहे, आणि फ्रंट व्ह्यू काढण्यासाठी रेक्टँगल काढायचं आपल्याला, त्याची हाईट लागते, हाईट ऑफ ऍक्सिस 60 mm सांगितलं तुम्हाला. मग तुम्ही हे सरळ सरळ काढू शकता का नाही मला सांगायचं, फ्रंट व्ह्यू आणि टॉप. आणि त्याच्या शेजारी मग याला काय करायचं, आपण उलगडायचं. तर अशा पद्धतीने मित्र हा प्रॉब्लेम आपल्याला सिलेंडरच्या बाबतीत सॉल्व्ह करावा. कसा बघा, मी परत एकदा तुम्हाला सांगतो. 50 मिलीमीटर डायमीटरचं सर्कल जर म्हटलं तर इथं मी काय करणार मित्र, बघा, दिस इज XY लाईन. याच्यावरती खाली मी 50 मिलीमीटर डायमीटरचं एक सर्कल काढणार मित्र. या सर्कलचा सेंटर आहे माझा OP. याचा डायमीटर जे आहे हे डायमीटर इथं मी मेन्शन करणार की या सर्कलचा माझा जो डायमीटर आहे, दिस डायमीटर इज इक्वल टू फाय ऑफ 50. आणि मग याचा फ्रंट व्ह्यू आपण जर काढला मित्र, तर याचा फ्रंट व्ह्यू आपण आपल्याला रेक्टँगल फॉर्म मध्ये येतो. त्यासाठी ऍक्सिसला आपण वर नेतो पहिल्यांदा, आणि या ऍक्सिस वरती आपण हाईट टाकतो 60 मिलीमीटरची. आणि मग इथं आपण मेन्शन करतो की बाबा हाईट ऑफ सिलेंडर जी आहे आपली, and that is equal to 60. आणि अशा पद्धतीने मित्र याचा फ्रंट व्ह्यू तयार झाला आणि याचा टॉप व्ह्यू तयार झाला. दिस इज द फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. आणि आपल्या सोयीसाठी आपण याचे काय करतो, समान भाग करतो 8. तर आता सुद्धा आपण मित्र याचे 8 भाग करायचे किंवा 12 भाग केले तरी चालतात. अशा पद्धतीने फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू तयार झाल्यानंतर याची डेव्हलपमेंट इथं काढायची आहे आपल्याला. आणि ही डेव्हलपमेंट काढत असताना आपल्याला ह्याचा पायडी काढावा लागतो. सर्कम्फरन्स पेरिमीटर दॅट इज इक्वल टू पाय इंटू डी. पाय तुम्हाला 3.14 देणार आणि डायमीटर 50 देणार तुम्ही, बरोबर आहे. म्हणजे साधारणपणे हा 150 आणि 70 157 मिलीमीटर आला. याचा 157 मिलीमीटरचा काय झाला, पेरिमीटर आला. मी काय करणार बघा, हाईट त्याची हीच इकडे ट्रान्सफर करणार आणि ही XY लाईनच मी इकडे पुढे वाढवून घेणार. आणि इथं मी एक एंड लाईन काढणार अशी. आता हा पॉइंट, हा जो माझा पॉइंट आहे, हा पॉइंट म्हणजे हा पॉइंट आहे मित्र, लक्षात. इथून इकडे पुढे मी लेंथ घेणार 157 मिलीमीटर. या पट्टीवरती 157 मिलीमीटर मोजणार मी
आणि मोजून मी एक उभी रेषा मारणार मित्रांनो, आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स मी इथं मेन्शन करणार. दिस डिस्टन्स इज इक्वल टू पाय डी अँड दॅट इज इक्वल टू 157. समजतंय का बघा तुम्हाला. आणि हाईट त्याची तीच घेतलेली आहे, हाईट मी 60 दिलेली आहे. आता इथं माझा हा रेक्टँग्युलर शेप तयार झाला. या कॅप बद्दल आपण विसरून जाऊया मित्र. आणि मग या सर्कलचे 12 भाग केले होते आपण. मग या पेरिमीटर लेंथचे पण आपण किती करायचे, 12 भाग करायचे. 157 चे समान भाग होत नाहीत मित्र, म्हणून ह्याला इक्वल डिव्हिजन वापरायचे. आणि इक्वल डिव्हिजन वापरून त्याचे 12 भाग करून ते 12 ह्याच्यावरती काय करायचे, प्रोजेक्ट करायचे. आणि मग इथं त्याची म्हणायची की ही सिलेंडरची डेव्हलपमेंट काय झाली, तयार झाली. समजतंय का बघा. बरोबर. इक्वल डिव्हिजन मेथड साठी परत एकदा सांगतो, इथं एक इन्क्लाइन लाईन काढायची, ह्याच्यावर 8 भाग केलेत आपण. हे समान 8 भाग घ्यायचे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि 8वाने हा शेवटचा एकमेकाला जोडायचा. आणि मग या सगळ्या भागातून एकमेकाला समांतर रेषा काढायच्या मित्रांनो. आणि या समांतर रेषा जिथे छेदतात तिथं हे त्याचे असे उभे जनरेटर्स तयार होतात. That's all. This is nothing but the development of that particular cylinder. आपण लॅटरल फेसेस फक्त डेव्हलप करतो, म्हणून आपल्या टॉपिकचं नाव आहे डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सरफेसेस. त्यामुळे कॅप आपण एंड कॅप त्याच्या काढत नाही, वरच्या आणि खालच्या कॅप काढत नाही. तर मला वाटतं सिलेंडरची डेव्हलपमेंट कशी काढायची तुम्हाला ह्या एक्झाम्पल वरनं समजलं असेल. ही आहे मेथड पॅरलल लाईन. म्हणजे बघा, ही पॅरलल लाईन काढली, ही पॅरलल लाईन काढली, आणि जनरेटर पण एकमेकाला पॅरलल झाले. सो दिस इज द पॅरलल लाईन मेथड. ओके. तर हा मला वाटते संपलेला आहे. ओके. याच्यानंतर या दोन्हीपैकी मी एक एक्सप्लेन करतो मित्र. क्यूब काय आणि हा स्क्वेअर प्रिझम काय, दोन्हीचा विषय एकच आहे. क्यूबच्या सगळ्या साइजेस फक्त साइडच्या इक्वल असतात, बरोबर. आणि प्रिझमला हाईट असते, हा त्याचा विषय आहे. समजा स्क्वेअर प्रिझम जर घेतला आपण, तर स्क्वेअर प्रिझम किंवा आपण क्यूबची डेव्हलपमेंट घेऊया. आपल्याकडे क्यूब अवेलेबलच आहे, तर क्यूबची डेव्हलपमेंट. हा क्यूब, आता हा क्यूब आम्ही देताना देणार एक क्यूब ऑफ साइज 60 mm किंवा साइड लेंथ किती येणार 60 mm is resting on its base on HP with its two edges, base edges parallel to VP. किंवा ह्याची दुसरी कंडिशन काय असू शकते, हे टू एजेस परपेंडिक्युलर टू VP. एक हे कन्सिडर केला हा एज तर पॅरलल टू VP, आणि हा एक एज आणि हा एज कन्सिडर केला तर परपेंडिक्युलर टू VP. आणखी एक कंडिशन काय असू शकते, जास्तीत जास्त असं असू शकतो की एजेस ऑफ बेस इक्वली इन्क्लाइन टू VP. काय असते, एजेस ऑफ बेस इक्वली इन्क्लाइन टू VP. तर आपण प्लेन केस घेऊया, एज ऑफ बेस पॅरलल टू VP. मग आता बेस HP वर असेल तर फ्रंट व्ह्यू मध्ये एक रेक्टँगल दिसणार, आणि टॉप व्ह्यू मध्ये पण एक स्क्वेअर दिसणार फ्रंट व्ह्यू मध्ये, आणि टॉप व्ह्यू मध्ये पण एक स्क्वेअर दिसणार. इथं बघा, तुम्ही लक्ष देता का मित्र, याची डेव्हलपमेंट आपल्याला जर शिकायची असेल तर आपण त्याचा टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू काढणार. तर टॉप व्ह्यू त्याचा स्क्वेअर येणार आहे, लक्षात आलं का बघा. म्हणून इथं आपण XY लाईन वरती याचा टॉप व्ह्यू जो आहे तो टॉप व्ह्यू एका स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये काढणार. मित्र, हा जो स्क्वेअर फॉर्म झालेला आहे, या स्क्वेअर फॉर्मची साइड 60 आहे, हे तुम्ही ध्यानात घ्या. त्याचा सेंटर जो आहे तो O आणि P आहे, आणि याला नाव देऊ आपण फार झालं तर ABCD 1 2 3 आणि 4. तर हा त्याचा मित्र टॉप व्ह्यू झाला. आता याचा फ्रंट व्ह्यू तुम्ही काढला तर फ्रंट व्ह्यू तुम्हाला तोच येणार आहे. त्यामुळे याचा फ्रंट व्ह्यू इथं वर नेताना हाईट सुद्धा 60 राहते, कारण याला ऍक्सिस ऑफ हाईट देत नाहीत मित्र. याची हाईट ऑफ ऍक्सिस म्हणजे त्याच्या बाजू एवढीच असते, हे तुम्ही ध्यानात घ्यायला पाहिजे. सो दिस इज O डॅश, दिस इज P डॅश, A डॅश 1 डॅश, परत त्याच्यात B डॅश येणार, 2 डॅश येणार, C डॅश, D डॅश, आणि 3 डॅश आणि 4 डॅश. मित्र, हा त्याचा टॉप व्ह्यू आलेला आहे, लक्षात घ्या. आणि हा त्याचा फ्रंट व्ह्यू आला. तुम्हाला कळण्यासाठी मी डार्क करून दाखवतो. दिस इज द टॉप व्ह्यू. ब्लू लाईन मध्ये दिसतो तो टॉप व्ह्यू आहे, आणि फ्रंट व्ह्यू जर म्हणाल तर तो त्याचा फ्रंट व्ह्यू आहे, अशा पद्धतीने. दिस इज द फ्रंट. सो दिस इज द फ्रंट. आता याची डेव्हलपमेंट करायची आपल्याला. याला किती फेसेस आहेत मित्र, याला फेसेस आहेत टोटल 6 पैकी 4 सराउंडिंग आहेत आणि 2 कॅप आहेत त्याच्या. मग याची डेव्हलपमेंट करत असताना या लाईनला पुढे इकडे वाढवायचं. ही जी लाईन आहे याला समांतर रेषा इथे काढायची, कारण ही पॅरलल लाईन मेथडच आहे, लक्षात घ्या. कुठेही एक रेफरन्स मध्ये एक एज काढला तर ही बाजू 60 आहे, ही 60 कंपास मध्ये घ्यायची. 60 चा एक रेक्टँगल, तिथून पुढे 60 चा दुसरा रेक्टँगल, तिथून पुढे तिसरा रेक्टँगल, आणि तिथून पुढे चौथा रेक्टँगल. असे 4 रेक्टँगल 60 बाय 60 चे तुमचे आले की तुमच्या लक्षात येईल की ही डेव्हलपमेंट झाली तयार कुणाची,
याची. समजा आपण ह्याला कट केला असेल तर समजलं कुठं B to 2 ला, तर इथं माझी पहिली एज ही B to 2 आली तर A to 1 पण येते. लक्षात आलं. समजा 3 to C ला ओपन केला तर 3 to C येते. A to 1 ला ओपन केला तर इथं येणार A to 1, त्याच्यानंतर इथं येणार B to 2, नंतर C to 3 आणि D to 4 आणि शेवटी पुन्हा A to 1 येणार, कारण मिटली पाहिजे ना ती एकमेकात, त्यामुळे शेवटी पुन्हा A to 1 येणार. तर अशा पद्धतीनं 4 रेक्टँग्युलर फेस असणारी डेव्हलपमेंट मिळेल. ही डेव्हलपमेंट मित्र आपल्याला या फिगर मध्ये दाखवलेली आहे. हीच सेम मेथड आपल्याला पाहिजे असेल तर आपण कशामध्ये बघू शकतो मित्रांनो, या स्क्वेअर प्रिझम मध्ये बघू शकतो. फक्त इथं हाईट येते एवढाच विषय होतो, बाकी काही प्रश्न नाही. ही एक बाजू म्हणजे इथली खरी बाजू आहे ती आहे आणि याची उंची दिलेली असते तुम्हाला. या हाईट देतात आणि साइड देतात, या साइडच्या 4 बाजू आपल्याला त्याच्यामध्ये काढाव्या लागतात. तर अशा पद्धतीनं स्क्वेअरच्या बाबतीत किंवा क्यूबच्या बाबतीत प्रिझम. नंतरचा जो आहे तो मित्र हो पेंटागोनल प्रिझम आहे. याला 5 रेक्टँग्युलर फेसेस असतात, तुम्ही मोजू शकता. हेक्सागोनल आहे. 1 2 3 4 5 6. ही बाजू जी आहे A to B म्हणजे ह्याची AB बाजू दिली असेल तुम्हाला तेवढी बाजू काढायची आणि त्याच बाजूच्या 6 येणार. A to B जेवढे तेवढेच B to C, C to D, D to E, E to F आणि F to E. आणि याची हाईट तुम्हाला दिली जाणार. हाईट ऑफ म्हणजे ऍक्सिसची हाईट दिली जाईल आणि त्या पद्धतीनं आपण ह्याचे 6 रेक्टँगल आपण काढले तर ती त्याची बेसिक डेव्हलपमेंट झाली. कशाची झाली? ही हेक्सागोनल प्रिझम. तुमच्या माहितीसाठी मित्र हेक्सागोनल प्रिझम मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. हा जो आहे हा टॉप फेस बॉटम फेस हा असा रेस्ट होईल. फक्त रेस्टिंग पोझिशन प्रॉब्लेम मध्ये दिलेली समजून घ्यायची. असा ठेवला तर एज ऑफ बेस पॅरलल टू VP आणि असा ठेवला तर एज ऑफ बेस परपेंडिक्युलर टू VP. कुठल्याही दोन बाजू या आणि ही इकडची बाजू परपेंडिक्युलर टू VP किंवा त्या पॅरलल टू काय होतात VP होतात. एवढीच पोझिशन असते, बाकी काही त्याचा फरक असत नाही. आणि मग आपल्याला त्याची डेव्हलपमेंट 6 रेक्टँगलच्या फॉर्म मध्ये करावी लागते. यानंतर पुढचं जे एक्झाम्पल मित्र दिलेलं आहे या एक्झाम्पल मध्ये तुम्ही ह्याला पाहू शकता. दिस इज अ ट्रायंग्युलर प्रिझम. काय आहे हा? ट्रायंग्युलर प्रिझम. ट्रायंग्युलर प्रिझम म्हटला तर टॉप फेस आणि बॉटम फेस त्याचा ट्रायंगल येणार मित्र. हे बघा हा जो आहे हा ट्रायंग्युलर फेस. टॉप फेस ट्रायंगल, बॉटम फेस ट्रायंगल. तो ही लॉंगर एज ही लॉंगर एज असे त्याला 3 रेक्टँग्युलर फेसेस आहेत. आता हा रेस्ट कसा होऊ शकतो? असा झाला रेस्ट तर ही एज ऑफ बेस जी आहे ती VP ला पॅरलल होऊ शकते आणि तो जर असा रेस्ट झाला तर ही एज ऑफ बेस VP ला परपेंडिक्युलर होऊ शकते. अशा 2 पोझिशननी हा रेस्ट होतो मित्र. आता तुम्ही इथे जो बघताय याला जर तुम्ही बघितला तर त्याची एज ऑफ बेस जी ही आहे ही एज ऑफ ही किंवा ही बघा ही डॉटेड लाईन जर बघितलं तर ती एज ऑफ बेस आहे किंवा या एज ऑफ बेस न समाविष्ट केलेला हा जो पूर्ण फेस आहे रेक्टँग्युलर फेस ज्याच्यावर मी आता पट्टी फिरवतो बघा. ही डॉटेड लाईन, ही उभी रेषा, परत ही आडवी रेषा आणि ही उभी रेषा, हा जो फेस आहे हा पॅरलल टू VP झाला. तर या केस मध्ये याची डेव्हलपमेंट इथं जर आपण त्याला कापला तर 3 रेक्टँगल्स आपल्याला दिसायला पाहिजे. 3 रेक्टँगल दिसताना इथून इथपर्यंतची जी बाजू आहे ती म्हणजे त्याची ट्रू बेसची साइड आहे. ती जेवढी ती साइड आहे असे 1 2 आणि 3 पोर्शन दिसतात आणि या हाईटचे 3 पोर्शन दिसतात. तर अशा पद्धतीने मित्र ट्रायंग्युलर प्रिझमला सुद्धा आपण डेव्हलप केलं तर आपल्याला 3 रेक्टँग्युलर फेसेस दिसतात. आपण ह्या कॅपचा विषय विचारात घ्यायचा नाहीये कारण आपल्याला एंड कॅप बद्दल डेव्हलपमेंट आपण कन्सिडर करत नाही. आपण फक्त त्याच्या लॅटरल फेसच्या डेव्हलपमेंट बद्दल काय करतो कन्सिडरेशन करतो. म्हणून जरी इथं प्रेझेंटेशन मध्ये इथं 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 सगळीकडे दाखवलं असेल तर इट इज नॉट एक्सपेक्टेड इन ड्रॉइंग. तुम्ही काढत असताना त्याच्यामध्ये ते आम्हाला काय आहे अपेक्षित नाहीये. तर अशा पद्धतीने मित्र पॅरलल लाईन डेव्हलपमेंट मध्ये जे सॉलिड्स येतात त्याच्या डेव्हलपमेंट्स यामध्ये कराव्या लागतात आणि ह्या करत असताना आपल्याला त्या ऑब्जेक्टची जी हाईट आहे ती मात्र हाईट बरकरार किंवा मेंटेन ठेवूनच करावं लागतं. किंवा जर प्रिझम असेल तर त्याची बेसची साइड आहे ती आहे तेवढीच घेऊन मग तो पेंटागोनल असेल तर 5 बाजू काढायच्या, हेक्सागोन असेल तर 6 काढायच्या, स्क्वेअर असेल तर 4 बाजू काढायच्या, ट्रायंगल असेल तर 3 बाजू काढायच्या. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याची डेव्हलपमेंट होते. आणि सिलेंडरच्या बाबतीत त्याचा सर्कमफरन्स लक्षात घ्यायचा, पाय इंटू डी चं कॅल्क्युलेशन करायचं आणि ते घेऊनच मग त्याची डेव्हलपमेंट करायची. तर अशा पद्धतीने मित्र या डेव्हलपमेंट्स आपण याच्यामध्ये काय करणार स्टडी करणार. या बेसिक पोझिशन्स आहेत सॉलिड. याच्यात अजून कटिंग प्लेनचं पोझिशन आपण दाखवलेलं नाही पण बेसिक पोझिशन कळाली तर मित्र कटिंग प्लेनच्या पोझिशनला कळणं सोपं जाणार आहे. अदरवाईज ते सोपं राहणार नाही. त्यामुळे या स्लाइड वरती विद्यार्थ्यांना
तुम्हाला कशा पद्धतीने पॅरलली आपण त्याला डेव्हलप करणार आहोत, पॅरलल लाईन डेव्हलपमेंटनं, ही मात्र कन्सेप्ट प्युअर आणि परफेक्ट कळते तुम्हाला इथं कळते. त्याचबरोबर मी मुद्दाम ब्लॅकबोर्डवरती तुम्हाला त्याची डेव्हलपमेंट काढून दाखवलेली आहे, कशा पद्धतीने केली जाते. तर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी 100% ह्या समजून घेण्यासारख्या आहेत. आणि इथं आपण पॅरलल लाईन मेथडनं बेसिक कशी त्याची डेव्हलपमेंट करायची हा पार्ट इथं काय करतोय आपण संपवतोय. उद्याच्या सेशनमध्ये किंवा नेक्स्ट सेशनमध्ये आपण रेडियल लाईन बद्दल जाऊया. थँक्यू व्हेरी मच.